आहे ना चेष्टा मस्करीचा विषय ते सोडून त्यांचा फोन लागत नाही मला त्यांची काळजी वाटू राहिली सांग लवकर काय काम आहे म्हणूनच मी आलो ते गाडीला तू काय बोलायचं ना ते लांबून बोलत जा पण ऐक ना ते चेष्टा मस्करी तुझ्या पप्पाला यायला ना जरा टाइम लागणार आहे तुम्ही मला सांगितलं शीतलपत जाऊन बस तू सांगितलं का माझ्यापाशी बसायला हा टाइम लागणार आहे सांगितलं असेल पण माझ्यापाशी बसायला नसून सांगितलं एवढी तर मी गॅरंटी देते माझ्या पप्पाची हा प्लस गरम करा तुम्ही एसी नाही बसली का दे ना पैसे लगेच पैसे लागले कारण तुम्ही पण टाकली बस शिवायला मीच नाही म्हणले माझ्या घराला तुला आवडत असेल जाय इथून हा जा ना आता सांगितलं ना झालं ना तुम्हाला म्हणजे गरमत पण करमत पण बरं का अय आमले तू आता काम होता ना मग ते काम करून आलो ना इकडून मला आज वाटत सोडून आला अर्ध्या काय तिथं गावात सोडत एवढं काय महत्वाचं काम होतं ते पाणी पाजायचं होतं गुराला वाढ घेऊन मी तुला म्हणलं होतं ना आपण आता शीतलकडे जाऊन येऊ मग मी हे बघ गुराला पाणी पाजलं वाढ घेऊ आणि इकडं चाललो होतो घरी म्हणून तुला मला सोडून यायचं होतं बा फक्त कारण पाहिजे होतं तुला कायचं कारण बाबा एक मिनिट थांबा अभिषेक तुम्हाला तुमच्या दोघांना याला माझ्या रस्त्यामध्ये माझे पप्पा दिसले होते का अरे आम्ही येत होतो पातळीन दोघं तर ते मामा काय म्हणले अरे मला तुम्हाला काम बरं का थोडं थांब तू हा बोल मामा म्हणले मला यायला उशीर होणार आहे पोरी काळजी करीन घरी तर तेवढं जाऊन शीतलला सांग का मला यायला उशीर होणार आहे तर कोण म्हणजे असं नाही का काळजी करू नको यायला थोडं लेट होणार काम आहे जरा त्यांचं तर याला म्हणलं तर आपण शीतलला सांगून नाही म्हणलं मला काम आहे मला अर्ध्या वाटलं सोडून आलाय हो आणि माझे पप्पा असे म्हटले होते का याला म्हणा माझ्यापाशी येऊन बस म्हणून ते काय तसं म्हणते ना हे बावळाचं दरवेळेस येतं काही ना काही कारण शोधून माझ्या अरे त्याला तुला गेल्याचं सांगितलं होतं ना रानात ते ना असं पप्पूस रितोय बरं का सगळ्या गावात त्याच्याकडे एकदा बघावंच लागणार त्याचं नावच पप्पांना द्यावं लागणार नाही बरं जेवण बिवण केलं का करायचंय लय ताण लागली यार मला पाणी आणते थोडं थांब पाणी देते अरे एकटीच घरी तू एकटीच कोण बसत असेल घरात मग दुसरं कोणी आमच्या घरामध्ये माझ्या पप्पांनी मीच आहे तुला गावात मैत्रीण नाही कोणी मैत्रिणी माझ्या मैत्रिणी इकडचं कोणी मी एवढं कोणाला नाही ओळखत इकडं बोर झालं आम्हाला बोली जा ना गप्पा आणायला कशाला अजून बरं व्हायला नाही रे बाबा आता चांगलं सांगतोय मी हा माहिती तू सांग अरे आम्ही तो चांगल्यासाठीच म्हणतो एकटी पोरगी असती लोक आजकाल कसे तुला माहित नाही होय मला माहितीये तुला छान आहे तू जसं पार हत्तीच्या कानातून आलेला आहेस अरे मी तुला चांगल्यासाठीच म्हणतोय माय चांगलं पाहिला माय घरचे तुला काय एवढी काळजी पडते काय अरे मामा माहिती? नव्हते घरी म्हणून सांगायला तो उलटी फिरले बा जाऊ दे मामा घरी येणार होते ना बरं जाऊ दे मला एक तुला विचारायचं होतं बोल ना तुला काही काम आहे का आई ना लय काम पडलंय जा ना निघ ना घरी अरे यार म्हणजे जसं करावं बोल तेच घेतात कुठं कुठलं अरे पाऊस आलाय बाबा त्यावेळेला त्यावेळेला पटकन आले का तुम्ही एवढ्या पावसामध्ये घेऊन आले लय पाऊस झाला टाइम झाला मला ते बाबूचं काम नाही झालं माझं चला जाऊ द्या. अंधार त्यावेळेला नव्हता काय ते अंधार होतं लाईट गेली सासरा रोकड चालून जाऊ द्या. बर 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 हे आमल्याने हे आले होते का इथं दोघं जण ते हा तुम्ही नमुन्यातच घरी पाठवून दिलं होतं पण आले होते बरोबर. काय म्हणले ते काय नाही सांगितलं ते तुम्हाला उशीर होणार होता म्हणते. बाकी काही बोललं नाही तुला नाही बाकी काय नाही बोलू काही बोलले असले मग सांगायचं डाक्यात टाकतो मी आता नाही काय नाही बोलू चालेल चल तुला काढलं का हा काढते चला मग घरात आता काय लय पाऊस आहे बाहेर हा चल ना लाईट पण गेली अकरा काय दिवा लाव ना हा लावते चल एंटर घरात जाऊ बाबा हो बाबा पुणे काय पाऊस झाले पोरांना हो स्वतः म्हणून आलो तुमच्याकडे इथं पाऊस झालाय का तुम्हाला का बाहेर पोरं कुठं करायचं तुम्ही खेळायला गेलो इथं पाऊस कुणी इकडे कसं काय आले हो चालू होता म्हणून आलो बसा 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 आता पावसात फिरायचं नाही बाबा कुठं गेले तर पोरं
शाळा बिळा काही नव्हती का? काय लोक मी होते त्याला मग शाळेत विचारायला नाही खरंच दुखत असेल तर दुखत आहे ना. तुम्ही कधी अभ्यास करीत होते का? अरे बाबा मी इतका अभ्यास नव्हतो करत किराण्याचा यादी करत होतो तुम्ही तुमचा आवाज आल्यामुळे मी बाहेर आलो तुमच्याकडे अरे शाळा शिका अरे नका राहू करतो प्रयत्न. का कसले प्रयत्न करता कसे गांडोळांनी राहिल्यावर तुम्हाला कोणी विचारल हा जरा पावसाही कमी झालाय जरा अंधार पडला तर तुम्ही जा घरी तुला आता पाऊस कमी झाला. हा हॅलो हॅलो हॅलो. अरे कोण फोन केला होता राव? अरे ऐक ना देवीदास, हा ते आपल्याला पंढरपूरला जायचं होतं. अरे पंढरपूरला जायचंय बाबा माझी मुलगी एकटी घरी बरेच माणसं चालले होते तर जायचं होतं आपल्याला. गाडी लावलेली आहे का गाडी केलेली आहे भाड्याने. असं आहे का हो. मग आता कसं करावं मलाच काय डोकं मिळ खाणार आता पूर्वी विचारावं लागेल मला मग बघू. येणराव प्लीज ऐक ना, नाही तर असं कर ना, हा कुठल्या पोरीला विचार घर हा. थांबत असली तर, नाही तर मी असं करीन का तिला मै पोरगी सोबत लावून ना झोपायला. बर 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 तसं विचारून बघतो शिकवलं मी हा तिला विचारून बोलतो. हा नाही काय माझी मुलगी घाबरते उभा राहते बर बर हा हा ठेवू का? बघतो, मला विचार आवरायचंय जरा मग आवडतो नाही, आधी विचार मला फोन करून सांग परत. बर बर ठेवू का? हो काय देते माझ्या शीतल डब्याला आता उद्या तर तुम्हाला उपास आहे ना, हो मग आजची पुरतं शेंगदाणे चटणी चपाती देते तुम्हाला. चालेल चालेल ना एक काम कर उद्या खिचडी शेंगदाणे दे बरं चालते, तुम्ही जे म्हणता हो हा. करते मग मी, आवरा तुम्ही कपडे बर कपडे. बर हा चालतं देत होते तुम्ही. कपडे घेते. हे घ्या पप्पा. कपडे भरले का हा भरले याच्यामध्ये, हा डबा पण झालाय. लवकर या बरं का. हो आणि संध्याकाळी ती मुलगी येईल सविता येईल दोघीचा स्वयंपाक करा आणि निवांत झोपा फोन चार्जिंग करा ना, हा केला की फोन करा गेल्यावर. हा टाइमवर जेवण करा, हो लवकर या. हो काय रे दादा, ये ना आतमध्ये. काय पाहिजे काम होतं? काय बाबा कुठे गेली? बाबा गेलेत आत्ताच वारीला. काय पाहिजे काम होतं? काय काम आहे? बस नाही ना. नाही आधी सांग लवकर काय काम आहे. आम्हाला नाही का? हा ते येड. ते तुझ्या लाईन मारतोय. काय ते तुझ्या लाईन मारतोय. तुला कोण सांगितलं? तुम्हाला म्हणलं होतं. आणि तू अशी कुठे करतो का? तुम्हाला तिथं तुम्हाला तुझ्या मला सांगतो शाळेत कोण नाही करा, कोणाचं ऐकून बोलू राहिलं असं. थांबा एक मिनिट, पप्पाचा फोन आला. हॅलो हा हा भेटली का गाडी? बरं बरं लवकर या मग. हा ठेवते. हा बोल, काय म्हणत होता तू? ते सांगायला लागलो. काय ते आम्हाला तुझ्या लाईन मारतो मी. जाऊ दे तिकडे, तुला काय करायचंय? तू अजून लहान आहे ना. शाळा काऊन बुडवलीस ते सांग आधी. मी शाळाच मुली अशीच कशी कटाळा आलता का तुला शाळेचा? लय लाडत नको येऊ तू शाळेमध्ये जा. मला तिने बोलून घेतलं होतं, मी तिथे खेळत होतो गावात. तुम्हाला बोलून घेतलं, तो म्हणला काय म्हणला? तिला जाऊन सांगा बरोबर असं. तू हे काम करायला घरी राहिला होता का? नाही नाही थांब, ते आमल्याचं थोबड फोडते आणि तुला तुझा नव्हता मम्मीला देते सांगून. थांब. नाही नाही काय नाही नाही नको नको नका नको. काय नको सांगू. मग असे कुठं निघून येशील का परत गावामध्ये? नाही नाही बघा आता परत तू आता असं केलंस, परत जर तुला कोणी सांगितलं तू माझ्याकडे आलास आणि मला असं करताना दिसलास पाय, मग नाही नाही शाळेत जा, शाळा शिक. बरं ते गायबानांच्या नादी नको लागू. ते आमल्या तसाचे, ते अभिषेक पण तसाचे. बरं बरं येते तोंड घेऊन कधी पण पावा दावा. जेवण केलं का? हा बर बर. आणि हे बघ तुला मी शेवटचं सांगते, परत असं केलं ना तर चपलाने तोंड आणेल तुझं. नाही नाही आणि तो हातामध्ये काठी देऊन ते आमल्याला अभिषेकला आणायला लागेल. बरं बरं
नाही जा घरी. आमच्याला येऊ दे, त्याला आपलीचा भाग आहे नाही काही नाही. एवढं लहान पोराजवळ सांगितले त्याने मेंटल वाहनाचं नाही तरी मग